नमस्कार मैत्रिणींनो, कोण होतीस तू आणि काय झालीस तू या मालिकेमध्ये आता अमृता तिच्या आईशी बोलत असते आणि तेव्हा अमृता तिच्या आईला म्हणते की मला नाही यशवरती जरासा संशय येतोय. मला असं वाटतं यश आणि कावेरी दोघंजणं एकत्र येऊन नक्कीच काहीतरी प्लॅन करताय. तर अमृताची आई म्हणते नाही ग, असं काही नसणार आहे. तुला माहिती नाही यश त्या कावेरीवरती किती चिडलेला आहे. तर अमृता म्हणते नाही आई, आपल्याला असं आहे ना गाफील राहता कामा नाही. आणि म्हणून ती अमृता यशच्या रूमकडे जाते आणि रूममध्ये बघते तर तिथे यश नसतो. तर अमृता म्हणते एवढ्या रात्री हा कुठे गेला असेल. ती म्हणते हा कावेरीच्या रूममध्ये तर गेलेला नसेल ना. असं म्हणत ती हळूहळू आता कावेरीच्या रूमच्या दिशेने जाते. तर इकडे आता यश हे कावेरीच्या रूममध्येच असतो आणि कावेरी यशला सांगत असते की आपल्याबद्दल ना अमृताला कळायला नको आहे. जर की आपण दोघं एकत्र आहोत हे जर अमृताला कळालं ना तर ती रागाच्या भरात अजून काहीतरी वेगळा प्लॅन करून घरच्यांना इजा पोचू शकते. तर यश म्हणतो आता असं होणारच नाही. तिचा कोणताच प्लॅन आपण दोघांनी यशस्वी होऊन द्यायचं नाही आहे. झालं तेवढं खूप झालं. तिने बाबांनाही एवढा त्रास दिला आहे. आता तिचा वेळ संपला आहे. आता तिला घराबाहेर काढण्याची वेळ आलेली आहे. तर अमृता इकडे एक एक पाऊल टाकत कावेरीच्या रूमच्या दिशेने येत असते. अचानक ती काय करते, कावेरीच्या रूमचा दरवाजा उघडते आणि ती रूममध्ये बघतच राहते. आता अमृताने यशला आणि कावेरीला दोघांनाही एकत्र बघितलेलं आहे. तर आता अमृता नक्की काय करेन हे जाणून घेण्यासाठी आपल्याला पुढील एपिसोड बघावा लागणार. त्यासाठी तुम्हाला चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि कमेंटमध्ये ह्या मालिकेबद्दल तुमचं मत नक्की कळवा. थँक्यू.